नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. फायनली मानिनीला खूप मोठा हार्ट अटॅक येणार आहे. तेव्हा या हार्ट अटॅक येण्यामुळे मालिकेचं संपूर्ण समीकरणच बदलणार आहे. तेव्हा आता प्रेक्षकांनो, नक्की काय आणि कसं घडतं सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मानिनीला खरंच अटॅक आला होता का तिने ॲक्टिंग केली हे सुद्धा तुम्हाला शेवटी बघायला मिळेल, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर आपण पाहिलं की नंदिनीने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती जीवाला म्हणत असते, जीवा, मी तुमच्याबरोबर आता इथे संसार करू शकत नाही. मी माझ्या बाबांबरोबर हे घर सोडून कायमची चालली आहे. मी तुम्हाला आणि काव्याला मुक्त करते. आता यापुढे तुम्हाला जो काही संसार करायचा असेल तो तुम्ही काव्याबरोबर करा, असं म्हणत असते. तिकडून निघून जाऊ लागते. पण जीवा तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. नंदिनी काही केलं ऐकायला तयार नसते. तिच्या हातामध्ये ट्रॉली बॅग असते आणि ती आता तिच्या बाबांबरोबर कायमचं हे घर सोडून जाणार असते. जीवा तिला रोखण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो, हे बघ नंदिनी, हे घर सोडून जाऊ नकोस. हे घर तुझं आहे. तू माझा श्वास आहेस, तू माझं जगणं आहेस, तू माझी कविता आहेस. तू जर हे घर सोडून गेलीस तर मी नाही जगू शकणार, मी मरून जाईन. प्लीज नंदिनी, हे घर सोडून जाऊ नकोस. पण नंदिनी काही केलं ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, नाही जीवा नाही, मी तुमचा श्वास नाही आहे, मी तुमची कविता नाही आहे. उलट काव्या तुमचा श्वास आहे, काव्या तुमची कविता आहे. माझ्यामुळे तुम्ही खूप सोसलं आहे, तुम्हाला खूप त्रास झाला आहे. माझ्यामुळे तुम्हाला काव्यापासून दूर राहावं लागलं आहे. पण आता नाही, आता यापुढे मी तुमच्यामध्ये येणार नाही. प्लीज मला माझ्या बाबांच्यासोबत जाऊ द्या. पण नंदिनी काही केलं ऐकायला तयार नसते. जीवा पूर्णपणे तुटून गेलेला असतो, हारून गेलेला असतो. तेवढ्यातच विक्रम जोरातच ओरडतो, धनंजय, अरे थांब, हे काय करतोयस तू? अरे आपण मोठे आहोत, आपण आपल्या मुलांना समजून सांगितलं पाहिजे. त्याउलट तू आपल्याच मुलांचं आयुष्य बर्बाद करतोयस. असं वागू नकोस. नंदिनी, हे घर सोडून जाऊ नकोस बाळा, माझं तरी ऐक. पण नंदिनी इतकी हट्टाला पेटलेली असते, आता तिला कोणाचंच ऐकायचं नसतं. ना ती काव्याचं ऐकत असते, ना विक्रमचं ऐकत असते. ती आता उंबरठा ओलांडून बाहेर पडणार, तेवढ्यातच मानिनी पळत पळत जाते. दोन्ही हात पसरवून ती रस्ता अडवते आणि बोलते, नंदिनी थांब, तुला माझी शपथ आहे, हे घर सोडून तू जायचं नाही आहेस. या घरची तू सून आहेस. मी माझ्या जीवाचा संसार उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत. प्लीज नंदिनी, प्लीज, तुला तुझ्या सासूची शपथ आहे. पण नंदिनी काही केलं ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, आई हे बघा, प्लीज मला असं इमोशनली ब्लॅकमेल करू नका आणि हे शपथा वगैरे तर अजिबात देऊ नका. आता या शब्दांवरती सुद्धा माझा विश्वास नाही राहिलेला, कारण जीवाने यापूर्वी किती खोट्या शब्दा घेतल्या आहेत ना. आता या शपथ या शब्दावरती सुद्धा माझा विश्वास नाही राहिलेला. प्लीज मला जाऊ द्या. आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे. बाबा प्लीज तुम्ही चला, मला त्रास होतोय. मी आता 1 मिनटं जर इथे राहिले ना तर माझं काय होईल माझं मलाच माहिती. आणि अशा प्रकारे ते तिकडून निघणार. तेवढंच मानिनीच्या छातीत जोराची कळ येते. ती जोरातच ओरडते, आई ग. पण नंदिनी तिच्याच तंद्रीमध्ये असल्यामुळे तिच्या काहीच लक्षात येत नाही. मानिनीला कळ येताना बघता सगळेच आता तिच्याकडे धावत सुटतात. हे सगळं बघितल्यावर काव्या मात्र पूर्णपणे पॅनिक झालेली असते आणि जोरजोरात ओरडू लागते, काकू काय झालं? तुम्हाला काय होतंय? तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? ती आता जोरातच ओरडते, ताई थांब. अगं मानिनी काकूंना बघ कसं तरी होतंय. आणि मग आता नंदिनी मागे वळून पाहते तर काय, चक्क या मानिनीला चक्कर आलेली असते. ती पळत येते आणि तिला सावरू लागते आणि बोलते, काय झालं आई? तुम्हाला काय होतंय? आई आई काय होतंय तुम्हाला? आणि अशा प्रकारे ती आता तिला सावरण्याचा प्रयत्न करू लागते. हे सगळं पाहून तर विक्रम इतका पॅनिक झालेला असतो. तो म्हणत असतो, हे सगळं काय घडतंय? हे सगळं इथे काय चालू आहे देवा? अरे पार्थ, बघतोयस काय? पटकन डॉक्टरांना फोन कर. आणि मग पार्थ त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना फोन करतो आणि बोलतो, डॉक्टर पटकन या, आईची तब्येत बिघडली आहे, तिला काय झालं आहे देवालाच माहिती. तुम्ही प्लीज कसलाही तुमच्या हातात जी काही कामं असतील ना ती टाका आणि आत्ताच्या आत्ता घरी या, असं म्हणत असतो. डॉक्टरांना बोलावून घेतो. जीव आता तिला उचलतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. सगळेच आता जीवाच्या पाठोपाठ मानिनीच्या खोलीत येतात. डॉक्टर आता काय सांगतायत, कशी तिची कंडिशन आहे याची धाकधूक सगळ्यांना लागलेली असते. जीव आता तिला बेडवरती झोपवतो आणि बोलतो, आई तू अजिबात काही काळजी करू नकोस, डॉक्टर येत आहे, तुला काहीच होणार नाही. आणि डॉक्टरसुद्धा काही क्षणात तिथे येतात. रूममध्ये आल्यावरती आता तिला तपासू लागतात. विक्रम म्हणू लागतो, डॉक्टर पटकन तिला चेक करा आणि सांगा माझ्या मानिनीला काही झालं तर नाही आहे ना, प्लीज बघा. तेव्हा डॉक्टर बोलतात, प्लीज तुम्ही ओढू नका, पॅनिक होऊ नका, मी तपासतोय. आणि अशा प्रकारे डॉक्टर आता मानिनीला चेक करू लागतात. विक्रम बोलतो, काय झालं डॉक्टर? घाबरण्यासारखं तर काय नाही आहे ना? माझी मानिनी ठीक तर आहे ना? पार्थसुद्धा म्हणत असतो, डॉक्टर प्लीज बघा ना, आईला काही झालं नाही आहे ना? आईला जर काय झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि अशा प्रकारे नंदिनीसुद्धा म्हणत असते, डॉक्टर प्लीज जे काय असेल ते खरं खरं सांगा, आम्ही आईंना काहीच होऊ देणार नाही. तेव्हा डॉक्टर बोलतात, हो हो प्लीज तुम्ही आरडाओरड करू नका, मी चेक करतोय. मला एक सांगा, त्यांनी स्ट्रेस घेतला होता का? तेव्हा नंदिनी बोलते, हो हो. तेव्हा डॉक्टर बोलतात, प्लीज त्यांना आताच एक मिनी हार्ट अटॅक येऊन गेला आहे आणि त्यांना जर तुम्ही असा स्ट्रेस देत राहिला
तर ते त्यांच्या तब्येतीसाठी अजिबात चांगलं नसणार आहे. नशीब हे सगळं थोडक्यात निभावलं. त्यांना खूप मोठा पॅनिक अटॅक येऊन गेलाय आणि पुन्हा जर असं झालं तर मी काहीच गॅरंटी देऊ शकणार नाही आहे. आणि हे सगळं ऐकून नंदिनी आता ढसाढसा रडू लागते. ती आता मानिनीचा हात पकडते आणि बोलते, आई मला माफ करा, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. मी घर सोडून जाण्याचा हट्ट केला. हे जर असं झालं नसतं तर आईनं आज काहीच झालं नसतं. हे सगळं माझ्यामुळे होतं आहे, माझ्यामुळे. आणि अशा प्रकारे ती आता स्वतःलाच दोष देऊ लागते. जीवा म्हणत असतो, नंदिनी तुझ्यामुळे नाही, हे सगळं आमच्यामुळे झालं आहे. याला मी आणि काव्य कारणीभूत आहोत. पार्थ म्हणत असतो, नाही हे सगळं माझ्यामुळे झालंय, आईने माझं टेन्शन घेतलंय. आणि अशा प्रकारे सगळेच आता चौघे एकमेकांना दोष देऊ लागतात. तेव्हा डॉक्टर बोलतात, प्लीज तुम्ही ओढू नका, पेशंट आराम करताय, त्यांना त्रास देऊ नका. आणि हां, यापुढे त्यांना कसलाच धक्का सहन होणार नाही आहे. त्यांना राग येईल, टेन्शन येईल, असं तुम्ही काहीच करायचं नाही आहे. त्यांची काळजी घ्यायची आहे. आणि हां, आत्ताच तुमच्या बोलण्यावरून असं कळालं की तुम्ही घर सोडून जात होता, तसं काही एक करू नका. त्यांच्या मनाविरुद्ध तुम्ही चौघांनी सुद्धा वागायचं नाही आहे. जर तुम्हाला तुमची आई सही सलामत हवी असेल ना, तर प्लीज त्यांच्या मनाप्रमाणे वागा. आणि आता मात्र नंदिनीकडे दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो. तिला आता मानिनीच्या मताप्रमाणेच वागायची आता तिच्यावरती वेळ आलेली असते. नंदिनी बोलते, ठीक आहे, हे घर मी सोडून जाणार नाही. सगळेच खुश होतात. नंदिनी आता पुढे बोलते, पण सगळं ऐकून तरी घ्या. माझी एक अट आहे. या घरामध्ये जीवासोबत एका खोलीमध्ये मी नाही राहू शकत. मी त्यांच्याबरोबर संसार करू शकत नाही. मी गेस्ट रूममध्ये राहीन. विक्रम बोलतो, नंदिनी अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा नंदिनी बोलते, हे बघा, मी तुमचं ऐकलं ना, मी हे घर सोडून जाणार नाही. पण आता तुम्ही माझं ऐका प्लीज. माझी तुमच्याकडे रिक्वेस्ट आहे. मला सुद्धा त्रास होतोय, प्लीज मला त्रास देऊ नका. डॉक्टर बोलतात, चला आपण बाहेर जाऊया, पेशंटला आराम करू द्या. सगळेच आता बाहेर निघून जातात. विक्रम मात्र तिथेच बसलेला असतो. आणि सगळे गेल्यावर आता मानिनी हळूच डोळा उघडते. विक्रमला काहीच कळत नाही. तेव्हा मानिनी बोलते, मी ॲक्टिंग केली होती. मी मुद्दाम नाटक केलं होतं हार्ट अटॅक येण्याचं. कारण नंदिनीला थांबवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. कारण नंदिनी जर हे घर सोडून निघून गेली असती तर सगळं संपलं असतं. ती जर या घरात राहील तर आपण काहीतरी करू शकतो. आपण काही करून त्या दोघांना एकत्र आणू. आणि अशा प्रकारे आता मानिनीची ॲक्टिंग आता कामी आलेली असते प्रेक्षकांना. मानिनी आता पुढे बोलते, हे बघा, मी आज जी काय ॲक्टिंग केली त्यामुळे तुम्ही सगळेच खूप घाबरले असाल. तुम्हाला तर माझा राग देखील आला असेल ना. पण ते म्हणतात ना, एखाद्या चांगल्या हेतूने बोललेलं खोटं देखील खऱ्यापेक्षा चांगलं असतं. आणि तेच मी केलंय. मी फक्त माझ्या मुलांचा संसार वाचवण्यासाठी ही खोटी ॲक्टिंग केली. तुम्ही चिडला तर नाही आहात ना, असं ती हसत हसत म्हणत असते. तेव्हा विक्रम बोलतो, अगं मानिनी 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 डार्लिंग, मनू डार्लिंग, अगं तू कमालच केलीस आज. खरंच आज मला ती कॉलेजमधली मनू आठवली. वेल डन. आणि मी कायम तुझ्या पाठीशी आहे. पण तू आता अजिबात काळजी करू नकोस. आपण या चौघांना पुन्हा एकत्र आणायचं. आणि अशा प्रकारे आता या दोघांनी निर्धार केलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.